हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. सकाळची वेळ आहे आणि इथं मी थोडीशी प्रिपरेशन करून ठेवत आहे, जेणेकरून माझा हा पुढचा आठवडा अगदी व्यवस्थित जाणार आहे. कारण पुढचा आठवडा जरा व्यस्त असणार आहे, त्यामुळे मी ही पूर्वतयारी करून ठेवत आहे. लसूण जास्तीचं सोलून ठेवलं आहे, आलं सोलून कट करून त्याचे तुकडे करून ठेवलेत. हिरवी मिरचीसुद्धा मी यामध्येच ठेवत आहे. हे जे ऑर्गनायझर आहे तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं आणि हे खरंच खूप खूप उपयोगाचं आहे. हिरव्या मिरच्यांचा डबा वेगळा आहे, पण तरी इथं आलं लसूणसोबत पटकन हाताशी मिरची घेता येईल आणि मसाला वगैरे करता येईल, त्यासाठी मी मिरच्या टाकत आहे. शेवग्याच्या शेंगा ह्या मार्केटमधून आणल्यानंतर तुम्ही अर्ध्या बनवतात आणि उरलेले जे असतात ते अगदी सुकून जातात. तर मी काय केलं, सगळ्यांनाच सोलून घेतलं आहे, त्यांना कट करून घेतलं आहे आणि भाजीला लागतील तेवढे, आता सध्याच्या भाजीला लागतील तेवढे मी काढून ठेवले आहेत आणि बाकीचे ह्या ऑर्गनायझरमध्ये मी ठेवून दिले आहेत. 2 ते 3 किंवा 4 दिवस हे अगदी व्यवस्थित टिकतात. बघू शकतात डबा भरलेला आहे. या ठिकाणी मी जो रिकामा आहे त्या ठिकाणी टोमॅटो वगैरे कट करून ठेवू शकते, तेही अगदी खूप दिवसापर्यंत चांगले राहतील. उपयोगाचं असं ऑर्गनायझर आहे. तुम्हाला जर हवं असेल तर लिंक देऊ शकते. पण ही जी पूर्वतयारी मी करत आहे ना, तर नेक्स्ट जो माझा आठवडा आहे, पुढचा आठवडा बिझी होणार आहे आणि त्यामुळे मला वेळ मिळायला थोडंसं कठीण जाणार आहे. स्वयंपाक करता करता गोष्टी सोप्या झाल्या पाहिजे, त्याचसाठी मी ही सगळं ऑर्गनायझर यूज करते. ज्यावेळेस मला गरज वाटत नाही त्यावेळेस याला मी स्वच्छ धुवून पुसून ठेवून देते. पण जेव्हा मला वाटतं की आता याची गरज पडणार आहे, आपण बिझी असणार आहोत, तर तेव्हा हा मला खूप उपयोगी येतो. तर बघू शकता सगळं काही त्यामध्ये आलेलं आहे आणि छान त्याला असं एअरटाईट त्याचं झाकण आहे. एअरटाईट हा कंटेनर आहे, त्याला मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिला. फ्रेंड्स तयार झाली आहे, बाहेर जात आहेत. ॲक्च्युली आज हॉटेलिंग करण्याचा मूड झाला, बाहेर जेवायचा मूड झाला. दोघंच आहोत आणि खूप दिवसापासून नॉनव्हेज खाल्लं नव्हतं, कारण घरी नॉनव्हेज बनवत नाही, इंगळे साहेब खात नाही आणि पूर्वजसुद्धा बाहेरूनच खाऊन येतो जर कधी त्याला घरी यायचं असेल तर, नाहीतर तो रूमवरच तिकडे त्याचं ॲडजस्टमेंट करतो. तर खूप दिवसापासून मी इंगळे साहेबांना म्हणत होती मला नॉनव्हेज खायचं आहे, घेऊन चला बाहेर. तर आज मुहूर्त निघाला आहे आणि मुहूर्त ह्यासाठी निघाला की उद्या इंगळे साहेबांचं डोळ्यांचं ऑपरेशन आहे, मग 15 दिवस कुठं बाहेर जाता येणार नाही. तर त्यांना म्हटलं मला आज घेऊन चला, वेनसडेसुद्धा आहे, त्यामुळे चाललो आहे आता बाहेर आणि मस्त नॉनव्हेज वगैरे खाणार आहेत. बघू आता कुठल्या हॉटेलमध्ये जायचं तर. आणि इंगळे साहेबांचं उद्या डोळ्यांचं मोतीबिंदचं ऑपरेशन आहे. उद्याची डेट मिळाली आहे, टायमिंगसुद्धा दिला आहे मॉर्निंगचा. चला आता निघतोय. बराच वेळ झाला, 8:30 वाजून गेले आहेत. पोचता पोचता 8:45-9 वाजतील आणि जेवता जेवता तर मग रात्रच होईल, पूर्ण 10-10:30 होतीलच. चला आलो आहोत फेवरेट हॉटेलमध्ये आणि घराच्या अगदी जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. तर साई महादेव ही हॉटेल आहे. तर इथं जो बाहेरचा एरिया आहे तिथं आम्ही आलो आहोत. AC सुद्धा आहे आतमध्ये आणि शेडसुद्धा आहे. पण हा जो आहे ना मोकळा एरिया, हा खूप छान वाटतो. इथं जेवायलासुद्धा छान वाटतं, मोकळी हवा आहेत बाहेरची आणि कुठेही म्हणजे असं सफोकेशन होत नाही. आणि कधी कधी हॉटेलमध्ये AC सुद्धा सफोकेशन होतं. तर इथं छान मोकळ्या वातावरणाने बसलो आहोत. बाजूला माघी गणपती जे बसले आहेत ना, त्यांची आरती वगैरे सुरू होती. तर ती आरतीसुद्धा मला ऐकायला पडली.
आणि इथं बरेच जण होते आणि आता स्टार्टर वगैरे मागवलेलं आहे. तर मिस्टरांनी त्यांच्यासाठी पापड मागवलेला आहेत, मसाला पापड भारी होता, टेस्टी होता, मी सुद्धा खाल्ला. तर माझ्यासाठी चिकन लॉलीपॉप मागवलेलं होतं हाफ प्लेट. नॉनव्हेज बघा बरेच जणांना डेली खातात किंवा आठवड्यातून 2-3 वेळा, पण मी जे आहे नॉनव्हेज खाते. काही म्हणतील की अरे अरे तू नॉनव्हेज खाते, पण 6 महिन्यातून 1 वेळा किंवा वर्षातून 2 ते 3 वेळाच मोजकं म्हणजे मी नॉनव्हेज खाते. कारण घरी फारसे खाणारे नसल्यामुळे कोणी म्हणजे काही इंगळेसाहेब खात नाही तर बनवायला होत नाही. मुलं बाहेर खाऊन घेतात, मग राहिली मी आणि मलाही असं कंटिन्यू नॉनव्हेज आवडत नाही, कधीतरी. तर नंतर बघा कोल्हापुरी चिकन मागवलेलं होतं आणि मिस्टरांसाठी व्हेज कोल्हापुरी, आणि त्यांनी घेतलं होतं बटर नान आणि मी तांदूळाची भाकरी. तर असं काही आमचं जेवण झालं. घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथं उपमा बनवत आहेत, कारण आम्हाला जो टायमिंग दिला आहे ऑपरेशनला जेव्हा त्यांनी बोलवलं आहे ते 9 वाजता. तर खाऊन वगैरे आणि बी पीची गोळी वगैरे घेऊन जायचं आहे म्हणून. तर मिस्टरांनी पण त्यांचं आवरले, मी पटापट कामं आवरली आणि इथं नाश्ता बनवत आहेत उपमा. तर जो पटकन होतो आणि पचायलाही जड नाही. जर मिस्टर पूजा करत होते तोपर्यंत मी फटाफटा उपमा बनवत आहे. त्यानंतर आम्ही लगेचच जाऊ आणि ऑटो करावी लागेल, कारण की तिकडनं येताना ऑपरेशन झालेलं असेल तर गाडी वगैरे चालवायला सध्या डॉक्टर म्हणजे नाही म्हणतील आणि चालवायलाही नको आहे. तर म्हणून इकडनं ऑटोने जाणार आहोत. तर खाली जाऊन पटकन ऑटो मिळाली पाहिजे, त्यासाठी थोडं लवकरच निघू. आणि ह्या ऑपरेशनला तसं फारसं काही सोबत नसलं तरी चालतं. तर मी एकटीच आहे. पूर्वेश यायचं म्हणत होता, पण त्याला नाही सांगितलं की उगाचच 1 दिवसाची सुट्टी घेऊन आणि यायचं, तशी गरज पडत नाही कोणाची. धीरसुद्धा म्हणत होते मी येतो म्हणून, तर म्हटलं नाही, गरज वाटली तर मी कॉल करेल. तर फक्त डोळ्यांचं हे मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं त्यांचं. एका डोळ्यांचं आधी झालेलं आहे 1.5 वर्ष आधी, आणि आता ह्या एका डोळ्याचा आहे. तर मस्त असा उपमा झालेला आहे, गरमागरम उपमा मी त्यांना खायला दिला, मी सुद्धा खाल्ला. दोघांनी गोळ्या वगैरे घेतल्या आपापल्या आणि हॉस्पिटलकडे निघालो. इथं आलो आहोत. तर बघा स्क्रीनवर ते ना ज्यांचे ऑपरेशन होत आहेत तिथं त्यांचं लाईव्ह दाखवत आहेत, आणि तिथं खाली त्यांचे नंबर्स आहेत, जे टोकन दिले जातात ते आहेत. तर इथं 90चा नंबर सुरू आहे, टोकन नंबर, आणि इंगळे साहेबांचा होता 33वा नंबर होता. पण त्यांना आतमध्ये खूप आधीपासून बोलून घेतलं होतं. जे पेशंट्स होते त्यांना. इथं सगळे रिलेटिव्ह बसले होते आणि ज्यांचे ऑपरेशन झाले आहेत ते सुद्धा येऊन बसले होते. तर 2 ते 3 तास लागले आणि इंगळेसाहेब बघा आता बाहेर आले आहेत, बसले आहेत, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. तर वेळ ह्या ऑपरेशनसाठी लागतच नाही, 15 मिनटात ऑपरेशन होते, पण ड्रॉप वगैरे टाकण्यामध्ये तपासण्यामध्ये वेळ जातो. नंतर आम्ही सगळं काही त्यांच्याकडून तपशील विचारून घेतलं आणि हे सगळे त्यांनी जे दिले आहेत ना ड्रॉप्स वगैरे ते घेऊन घरी आलो. आता हे ड्रॉप्सचे काम माझे सुरू होतील. डोळ्यामध्ये अगदी वेळेवर ते टाकणं. कसं दिसतंय? क्लिअर? अंधार? गोरे गोरे मुखड़े पे काला काला चष्मा. मी दिसते की नाही? पण मी क्लिअर दिसते ना, मग बस झालं. मी अंधारात पण दिसते. मी दिसली म्हणजे बस झालं, बाकीचं पाहायचं काय गरज आहे? मग काय तर. मग नाश्ता काय करायचा आहे? मी देईल ते, नाही दिलं तर. इंगळे साहेबांनी तर म्हटलं की तू जे देशील ते मी खाईल, पण म्हटलं आता हेल्दी त्यांना काही द्यायलाच पाहिजे. तर टोमॅटो, गाजर आणि बीट घरात होतेच. तर आता हा डबा मी उघडला आहे, खुलजा सिमसिम म्हणून, आणि यामध्ये आलं, लसूण आणि ह्या ज्या शेंगा आहेत यांचा देखील मी यूज करणार आहे. तर मी आता छान एक हेल्दी त्यांना सूप बनवून देत आहे, जी माझी क्रिएटिव्हिटी आहे, जे संपूर्णतः मी क्रिएट केलेलं आहे. मी विचार करून हा सूप बनवलेला आहे, कुठून कॉपी केला नाही आहे, यूट्यूब किंवा मग गुगलवरून. हे मी स्वतः माझ्या मर्जीने बनवत आहे. ही माझी रेसिपी नक्कीच तुम्ही कॉपी करू शकतात. तर इथं टोमॅटो बघा अर्धा कट केलेला होता, त्याला मी घेतला आहे, आणि एक छोटा बीट घेतला आहे, अर्धा गाजर घेतला आहे, कारण गाजर खूप मोठे असतात त्यामुळे अर्धाच घेतला आहे, अर्धा टोमॅटो
आणि एक बीट घेतला आहे. यांना अगदी बारीक चॉप केले आहेत, जास्त जाड नाही ठेवायचे, बारीक चॉप केले आहेत. आणि आलं घेतलं आहेत. तर आल्याचेही मी 2-3 तुकडे घेतले आहेत मोठे, त्यांना पण मी बारीक चॉप करून घेत आहे. हे सगळं काही मी अगदी बारीक कट केलं आहे. आणि हे बघू शकता शेवग्याच्या शेंगा मी त्यामध्ये आज घालत आहे. या हाडांच्या मजबूतीसाठी खूप चांगल्या असतात. अगदी कॅल्शियमने भरपूर असतात ह्या शेंगा. यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असतं. 5-6 शेंगा मी त्या घेतल्या आहेत. आणि बघा कट करून सोलून ठेवले तर आज मला उपयोगीसुद्धा पडले आहेत ते लगेच. नाहीतर आता वेळही नव्हता मला इतकं कट करण्यासाठी, सोलण्यासाठी. तर एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि आल्यासकट सगळ्याच गोष्टी त्यामध्ये मी घालून घेतल्या आहेत. तर सगळं आपण ह्या पाण्यामध्ये घातलं आहे. हे मी कुकरचं भांडं आहे, हे कुकरमध्ये लावणार आहे. यामध्ये 4 मी काळी मिरी घेतली आहे, 2 लवंगा घेत आहे आणि 1 दालचिनीचं तुकडं. तमालपत्रसुद्धा घेऊ शकतात, त्याने देखील टेस्ट येतो, पण मी विसरले होते. तर ह्या गोष्टींना वरून घालण्यापेक्षा यामध्ये शिजवलेलं बरं. जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल तर वरून घाला किंवा मग असे यामध्येच घाला. तर त्यांना मी सगळ्यांना आता शिजवून घेणार आहेत. एक 6 ते 7 शिट्या करणार आहेत, जेणेकरून हे पूर्ण गळून जायला पाहिजे आणि लवकर मिक्सरमध्ये व्हायला पाहिजे. तर 6-7 शिट्या मी तिथं करत आहे. खूप टेस्टी झालं होतं हे सूप आणि हेल्दीसुद्धा आहे, कारण गाजर, बीट आणि टोमॅटो यामध्ये तर भरपूर विटामिन्स वगैरे असतात. आणि बीटने आपलं हिमोग्लोबिन वाढते, गाजरने डोळ्यांची दृष्टी चांगली होते. ह्या सगळ्याच गोष्टी आहे यामध्ये. तर आणि हे जे मसाले टाकले याने फ्लेवर चांगला येईल त्यामुळे. तर बघा आता 7 शिट्ट्या झाल्यानंतर मी हे काढलं आहे. सगळ्याच भाज्या पूर्ण गळून झाल्या आहेत. यामध्ये कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता शिजवताना किंवा नंतरसुद्धा घालू शकतात. तर मी शेंगा इथं वेगळ्या करत आहेत, कारण याच्या सगळं मिक्सरमध्ये बारीक नाही करता येणार. त्यांना थोडंसं मी गार होऊ देईल आणि जे भांड्यातलं जे आहेत ना ते सुद्धा मी गार होऊ देईल. आणि हे गार होत आहे तोपर्यंत बाकी गोष्टी काढून घेत आहेत. मीठ घेतलं आहे स्वादानुसार, साधं मीठ घेतलं आहे, तुम्ही सेंधव मीठसुद्धा घेऊ शकतात. इथं लाल तिखट घेत आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या स्वादानुसार कमी जास्त करू शकतात किंवा नाही घेतलं तरी चालेल. काळी मिरी आपण घातलेली आहे, पण मला लाल तिखट टाकायचं होतं थोडंसं म्हणून घेतलं आहे. अगदी मसाल्याचा जो चमचा असतो ना मसाल्याच्या डब्यातला तोच घेतला आहे. आणि थोडी हळद घेतली आहे, जिरं पावडर घेतलं आहे, जिरा पावडर थोडीशी जास्त घेतली आहे, टेस्ट छान येतो याने. आणि त्यानंतर मी चाट मसाला घेत आहे. त्या चाट मसाल्याने देखील टेस्ट खूप छान येतो. थोडंसं टेस्टीसुद्धा आपल्याला करायचं आहे, अगदी असं वाटायला नको की एखाद्या पेशंटला देत आहोत. आणि इथं मी अर्धा चमचा काळं मीठ घेत आहे, याने देखीलसुद्धा टेस्ट छान येतो. तर असं हे सगळं काही मी एका डिशमध्ये काढून ठेवलं आहे आणि हे सगळं मी त्यामध्ये घालणार आहेत, पण त्याला अजून वेळ आहे. आता हे जे शेंगा आहेत ना त्या सगळ्या मी त्यातला जो गर आहे तो अशा पद्धतीने चमच्याने काढून घेत आहे, कारण यांना आपण मिक्सरमध्ये लावू नाही शकत. पूर्ण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये अडकू शकतात किंवा मग आपल्याला गाळताना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर सगळं गर काढून घेतलं आहे आणि यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आहे. आणि हे जे खडे मसाले यातच आहेत ते मी अजून काढले नाही आहेत. त्याच्या सकटच आता मिक्सरमध्ये मी हे सगळं बारीक करून घेणार आहे. तर ह्या पाण्यासकटच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि मिक्सरचे कुकरचं जे खालचं पाणी असतं ना जे आपण भांड्याच्या आजूबाजूला घालतो ते सुद्धा राहू द्यायचं आहे. आपल्याला पुढे गरज पडली तर तेच पाणी वापरायचं आहे, कारण त्यामध्ये सुद्धा याचा अर्क गेलेला असतो. आता मिक्सरमध्ये काढून मी छान मोठ्या चाळणीमध्ये चाळून घेणार आहेत. तर मी पूर्ण 2 वेळा करून ते बारीक करून घेतलं आहे. आणि थोडंसं पाणी मी वरतून घातलं नाही अजून, जे पाणी होतं शिजवल्याचं तेच घातलं आहे आणि छान त्याला असं गाळून घेत आहे. आणि त्याचा रंग बघू शकता तुम्ही आताच कितका सुरेख रंग आलेला आहे. अगदी कुठलेही आपण आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे आणि यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह आपण टाकणार नाही आहोत. हा 2 दिवस हा सूप तुमचा फ्रीजमध्ये आरामात टिकेल. तुम्ही 1 दिवस सोडून 2 दिवस पिऊ शकतात. तर सगळं आता तो जो चौथा उरला होता त्यामध्ये सुद्धा पाणी टाकून त्यालासुद्धा मी बारीक करून घेतला आहे आणि त्यालासुद्धा गाळून घेत आहे. जे टोमॅटोच्या बिया असतात ना त्या आणि जे मसाले आहेत ते हे यामध्ये वरती राहून गेलं आहे. आता आपण याला हे फेकू शकतो.
त्याला आपण आता काढून घ्यायचं आहे आणि बघू शकतात किती सुंदर दिसत आहे. चवीला तर एक नंबर झाला होता. मी नक्की म्हणेल ही माझी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. मुलांना द्या, मुलांना देखील खूप आवडेल आणि तुम्हीसुद्धा घ्या. एखादी पेशंट असेल घरामध्ये त्यालासुद्धा द्या. तर आता याला असंच नाही आपण देणार आहोत, याला आपण बॉईल आणणार आहोत. तर बघू शकतात याला थोडंसं थिकनेस मला जास्त वाटला तर थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये आता छान मिक्स करून घेत आहे. तर एवढा पातळ ठीक आहे, कारण तो जेव्हा बॉईल होईल ना तेव्हा थोडासा आणखीन घट्ट होईल. तर छान याला आपण उकळी येऊ देणार आहोत. खळखळ उकळी आली ना की मग आपलं सूप तयार आहे. पण त्याआधी आपण जे जे काही साहित्य घेतलं होतं ते यामध्ये घालणार आहोत. तर सगळंच मी एकदम आता घालून घेत आहे. बघू शकतात याला आपल्याला कुठली फोडणी द्यायची नाही आहे, म्हणजे अगदी सूपला आपल्याला छान असं हॉटेल टाईप ठेवायचं आहे. अगदी त्याला म्हणजे गावाकडचा टच वगैरे नाही द्यायचा आहे. तर फोडणी वगैरे अजिबात आपल्याला द्यायची नाही आहे, कारण आपण यामध्ये सगळंच घातलं आहे, जिरं वगैरे, काळी मिरी. तर फोडणी वरतून द्यायची गरज नाही. हां, थोडा कोथिंबीर घालू शकतो, पण हा आमच्या इंगळे साहेबांना आवडतो म्हणून घातला आहे. तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आणि जेव्हा उकळी यायला लागते ना तेव्हा 1 चमचाभर मी तूप घातलं आहे. तुम्ही लहान मुलांना देत असाल तर बटर घालू शकतात, पण बटरपेक्षा तूप हेल्दी आहे. तर मी तूप घातलं आहे. तूपने त्याला रिचनेस येतो आणि खूप छान फ्लेवर येतो. तर बघा अगदी छान उकळी आली आहेत. 1-2 मिनटं आपण छान बॉईल होऊ द्यायचं याला आणि मग सर्व करायला घ्यायचं आहे. तर जेव्हा उकळी येते ना त्याच्यानंतरसुद्धा त्याचा कलर चेंज होत नाही. खूप सुंदर असा कलर तुम्ही बघू शकतात आणि टेस्ट तर एक नंबर. तुम्ही करून पहा आणि खाऊन बघा, म्हणजे सूप पिऊन बघा, तर तुम्हाला कळेल की मी ह्या सूपची एवढी प्रशंसा का करत आहे. मला अपेक्षा नव्हती, त्याच्यापेक्षाही तो भारी झाला होता, टेस्टी झाला होता. पण जे आमचे इंगळे साहेब आहेत ना ते जरासं जे प्रतिसाद जे म्हणतात ना आपण रिप्लाय द्यायला कंजूसी करतात. म्हटलं मी बनवेल ते पेणार खाणार. आता मी तो बनवला, पिऊन सांगा कसं झालं. तर बघितलं फ्रेंड्स, बस एवढेच ते बोलतात, जास्त बोलत नाही आणि एवढंच त्यांनी कौतुक केलं आहे. पण खरंच त्यांना खूप आवडलं आहे. नंतर मी सुद्धा पिला, मलाही देखील खूप आवडला. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.